1 जानेवारी 2026 नववर्षाच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू बांधा, संपूर्ण वर्ष धनवर्षा होईल। मित्रांनो, नवीन वर्ष 2026 सुरू होण्यापूर्वी तुळशीच्या रोपाला गुपचूप एक छोटीशी वस्तू बांधून ठेवा। एवढा पैसा येईल की तिजोरीत पैसे ठेवायला जागा उरणार नाही। हो मित्रांनो, आयुष्यात तुम्ही खूप मेहनत केली असेल तरीही जर पैसा थांबत येत असेल, तुम्ही खूप कमावता पण पैसा हातात टिकत नाही असे वाटत असेल, आणि तुमच्या आजूबाजूला काही लोक असे असतील ज्यांना फारशी मेहनत करता देखील भरपूर पैसा मिळतो, त्यांची सगळी कामे सहज पूर्ण होतात आणि तुम्ही मात्र दिवसरात्र मेहनत करूनही मागे राहता, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आणि खूप महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो। ज्यांनी आयुष्यात खूप मेहनत केली आहे, जो माणूस एकट्यात बसून आपल्या परिस्थितीला दोष देतो, ज्याने कधी देवाला विचारले आहे की हे प्रभू, माझ्याबरोबरच असं का होतं, अशा प्रत्येकाच्या मनाला हा व्हिडिओ स्पर्श करेल। कारण मित्रांनो, सत्य हेच आहे की वर्षे बदलतात, तारखा बदलतात, कॅलेंडर बदलते, पण तुमची परिस्थिती बदलत नाही, तुमचे नशीब बदलत नाही, तुमचे भाग्य बदलत नाही। मनात कायम हीच भीती असते की वर्ष तर बदलले, पण माझ्या आयुष्यात बदल कधी येणार? येणारे वर्ष माझ्या आयुष्यात आनंद घेऊन येईल का? मी पाहिलेली सगळी स्वप्ने पूर्ण होतील का? मित्रांनो, आता तो काळ आला आहे। आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत जो तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो। हा खूपच सोपा आणि अगदी सहज करता येणारा उपाय आहे, जो तुम्ही काही मिनिटात करू शकता। म्हणून हा व्हिडिओ दुर्लक्ष करू नका, सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आपण आपल्या दिवसातील मौल्यवान वेळ नकळत कुठे कुठे वाया घालवतो। व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी तुमच्याकडे एक विनंती आहे। हा व्हिडिओ लाईक करा आणि मनापासून कमेंट बॉक्समध्ये राधे राधे नक्की लिहा। यामुळे तुमच्या आयुष्यात चांगले बदल दिसू लागतील। मित्रांनो, आपल्या शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की माणसाच्या आयुष्यात बदल होण्यापूर्वी अनेक छोटे छोटे संकेत मिळू लागतात। लहान उपायही परिणाम दाखवू लागतात। विशेषतः नवीन वर्ष येण्याआधी प्रत्येकाच्या आयुष्यात असा काळ येतो की मनापासून छोटे उपाय केले तर संपूर्ण आयुष्य बदलू शकते। आता नवीन वर्ष म्हणजे 2026 येणार आहे। हे फक्त एक तारीख किंवा कॅलेंडर बदलणे नाही, तर तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या ऊर्जेचा बदल आहे। मग ती ग्रहांची चाल असो किंवा तुमच्या नशिबाची दिशा। नवीन वर्षाच्या सुरुवातीला केलेले काही उपाय ठरवतात की संपूर्ण वर्ष कसे जाणार आहे। आज सांगितलेला उपाय तुम्ही केलात तर संपूर्ण वर्ष तुमचे भाग्य तुमच्या सोबत असेल आणि तुम्हालाही स्वतःवर विश्वास बसणार नाही। आधीही तुमच्या आयुष्यात अनेक संधी आल्या असतील। प्रत्येक वेळी नवीन वर्ष येते, पण आपण त्या संधी हातून जाऊ देतो। पण काही लोक असे असतात जे गुपचूप, कुठलाही गाजावाजा न करता, कोणालाही न सांगता काही छोटे छोटे उपाय करतात, ज्यामुळे पैसा आपोआप त्यांच्याकडे येऊ लागतो। यापैकी एक उपाय तुळशीच्या रोपाशी संबंधित आहे। मित्रांनो, तुळस फक्त एक रोप नाही। आपल्या धर्मात तुळशीला जिवंत देवी मानले जाते। असे म्हणतात की ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असते, तिथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही। त्या घरात दारिद्र्य आणि गरिबी जास्त काळ राहत नाही। तुळशीच्या रोपाजवळ केलेला छोटासा उपाय सुद्धा खूप मोठे फळ देतो। पण आजच्या काळात आपण तुळशीला फक्त एक रोप समजतो, घराच्या कोपऱ्यात ठेवतो आणि फक्त सकाळ संध्याकाळ पाणी घालणे एवढेच करतो। तिचे महत्त्व आणि तुळशीशी संबंधित आवश्यक गोष्टी आपण समजून घेत नाही। खरतर तुळशीच्या रोपाजवळ केलेले छोटेसे काम, छोटासा उपाय तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतो। विशेषतः हा उपाय तेव्हा जास्त प्रभावी ठरतो
जेव्हा तो दिखाव्यासाठी नाही तर मनापासून आणि गुपचूप केला जातो. कारण मित्रांनो, आपल्या हिंदू धर्माच्या शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की तुम्ही कोणताही उपाय केला पण तो जर फक्त दिखाव्यासाठी केला असेल तर तो कधीच परिणाम दाखवत नाही. मात्र जर एखादा छोटासा उपायही गाजावाजान करता, कुणालाही न सांगता शांतपणे केला तर तो हळूहळू तुमची संपूर्ण परिस्थिती बदलू शकतो. म्हणूनच मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगत आहे तो अत्यंत गुप्त पद्धतीने करायचा आहे. मी तुम्हाला सांगत असलेल्या गोष्टी काही काल्पनिक कथा नाहीत. या तुमच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेल्या सत्य गोष्टी आहेत. मागील काही वर्षांकडे नजर टाका. दर महिन्याच्या शेवटी तुमची खिसे रिकामीच राहतात. तुम्ही पैसे कमावता, खूप मेहनत करता, पण अचानक कुठून ना कुठून खर्च निघतो. कधी घरात कोणी आजारी पडते, कधी चालू असलेली कामे अडचणीत येतात, कधी एखादी वस्तू अचानक खराब होते. कुठून तरी मोठा खर्च उभा राहतो आणि सगळे पैसे संपून जातात. इतकी मेहनत करून सुद्धा अनेक वेळा तुमचा हक्काचा पैसा अडकतो, तो मिळत नाही. गेल्या काही काळापासून तुमच्या घरात बरकत खूपच कमी झाली आहे. मनात सतत भीती असते की उद्या काय होईल. आजचा दिवस इतका वाईट गेला, उद्याचा दिवस आनंद घेऊन येईल का? आणि मित्रांनो, जेव्हा माणूस सतत भीतीत जगू लागतो तेव्हा त्याच्या भोवतालची ऊर्जा कमकुवत होते. तो चुकीचे निर्णय घ्यायला लागतो आणि आलेल्या संधीही हातातून निघून जातात. मग मनात नकारात्मकता घर करते आणि तो म्हणतो, माझी तर किस्मतच खराब आहे. पण सत्य हे आहे की सर्वप्रथम ऊर्जा बदलते. आणि ऊर्जा बदलण्यासाठी मोठमोठी कामे करावी लागत नाही, तर योग्य वेळी काही छोटे उपाय करावे लागतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्याच छोट्या उपायाबद्दल सांगणार आहोत. पण त्याआधी हे लक्षात ठेवा की हा कोणताही जादूटोणा नाही, ना रातोरात श्रीमंत होण्याचे वचन आहे. आम्ही सांगत असलेला उपाय मानसिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचा आहे, जो तुमच्या आयुष्यावर खोल परिणाम करेल. हा उपाय जर तुम्ही शांतपणे मनापासून केला तर तुमच्याकडे पैसा येऊ लागेल. तुमच्या मेहनतीचे फळ हळूहळू दिसू लागेल. म्हणूनच आपल्या मोठ्या माणसांनी वर्ष बदलण्यापूर्वी घराची साफसफाई केली, तुळशीला स्वच्छ ठेवले, रोज तिला पाणी घातले आणि संध्याकाळी ठराविक वेळेआधी तिच्याजवळ दिवा लावला. ते असे अनेक छोटे उपाय गुपचूप करायचे, ज्यांची आपल्याला कधीच कल्पना नव्हती. त्यांनी कधीही त्या उपायांची चर्चा केली नाही, कारण त्यांना माहीत होते की सांगितले तर त्याचा प्रभाव कमी होतो. याच कारणामुळे आजच्या काळात बहुतेक लोकांना या गोष्टी माहीत नाहीत. पण आमचे कर्तव्य आहे की आम्ही तुम्हाला हे सांगावे. मात्र हे लक्षात ठेवा की हा उपाय तुम्हालाही तितक्याच गुप्तपणे करायचा आहे, तेव्हाच तो योग्य परिणाम देईल. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर उशीर करू नका. व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय तुळशी माता नक्की लिहा. मित्रांनो, आम्हाला माहीत आहे की गेल्या काही दिवसांपासून, काही आठवड्यांपासून तुमच्या मनात हा प्रश्न सतत येत आहे की हे देव, कुठेतरी असा मार्ग दाखव की येणारे 2026 हे वर्ष माझ्या आयुष्याला नवा वळण देईल, मन थोडे हलके होईल, शांत होईल आणि घरात बरकत राहील. कारण तुम्ही आता अडचणींना कंटाळला आहात. कोणताही मार्ग दिसत नाही. अनेक उपाय करून पाहिले पण काहीच काम करत नाही. पण नवीन वर्षाची सुरुवात हा साधा काळ नसतो. एकदा माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी सांगत असलेला उपाय करून पहा. आयुष्य बदलले नाही तर मला सांगा. कारण हा उपाय जरी साधा असला तरी त्याचा परिणाम तुम्हाला चमत्कारिक स्वरूपात दिसेल. मी सांगणाऱ्या गोष्टी ऐकायला खूप साध्या वाटतील, पण जेव्हा त्याचा परिणाम दिसेल तेव्हा तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. मित्रांनो, जेव्हा आपण तुळशीच्या रोपाबद्दल बोलतो
तेव्हा बहुतांश लोकांना एवढेच वाटते की सकाळ संध्याकाळ पाणी घालायचे आणि कधीमधी दिवा लावायचा, पण हीच आपली सर्वात मोठी चूक आहे. तुळशीचे रोप म्हणजे फक्त घरातील एक कुंडी नाही. हे छोटेसे रोप तुमच्या सवयींशी, तुमच्या दैनंदिन वागणुकीशी जोडलेल्या ऊर्जेला नियंत्रित करते. आणि मित्रांनो, काही लोकांना ही गोष्ट अजिबात समजत नाही. म्हणूनच तेच लोक पुढे जाऊन म्हणतात की आम्ही सर्व काही केलं, पण आमच्या आयुष्यात काहीच फरक पडला नाही. पण मित्रांनो, सत्य हे असतं की काही लहान लहान चुका आपण नकळत रोज करत असतो आणि त्याच चुका आपल्या घरात बरकत येऊ देत नाहीत. उदाहरणार्थ, तुळशीच्या रोपाजवळ रागात उभं राहणं, मनात नकारात्मक विचार घेऊन तुळशीजवळ जाणं, तुळशीसमोर बसून कुणाची निंदानालस्ती करणं, किंवा फक्त एखादं काम अडकलं तेव्हाच तुळशीची पूजा करणं. शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की तुळस त्या घरात जास्त फल देते जिथे तिला ओझं नाही तर कुटुंबातील सदस्य मानलं जातं. म्हणूनच जुन्या काळात स्त्रिया सकाळी उठल्यावर सर्वात आधी तुळशीला नमस्कार करायच्या. तुळशीला नमस्कार करताच मन पूर्णपणे हलकं व्हायचं, कारण तुळशीचं रोप फक्त बाहेरचीच नाही तर मनातील घाण, अस्वस्थता आणि नकारात्मकता देखील दूर करतं. जेव्हा माणूस आतूनच अस्वस्थ असतो तेव्हा तो कितीही उपाय केले तरी त्याचा काहीच परिणाम होत नाही. म्हणून 2026 येण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, पैसा फक्त मेहनतीने नाही तर तुमच्या विचारांमधूनही येतो. तुम्ही स्वतः पाहिलं असेल, अनेकदा कमी शिकलेला माणूस आयुष्यात खूप पुढे जातो आणि जास्त समजदार माणूस मागेच राहतो. कारण पैसा तिथे टिकतो जिथे भीती नाही तर विश्वास असतो, घाई नाही तर संयम असतो, आणि लालच नाही तर समतोल असतो. आणि तुळशीचं रोप तुमच्या मनाच्या समतोलाशी थेट जोडलेलं आहे. म्हणूनच मित्रांनो, आज आपण ज्या उपायाबद्दल बोलणार आहोत तो खूपच महत्त्वाचा आहे. हा उपाय केल्याने फक्त घरात बरकत आणि पैशांची वाढ होणार नाही, तर तुमचं मनही शांत आणि संतुलित राहील. म्हणून हे सगळं ऐकताना आजूबाजूला कोणी नसणं चांगलं. आता तो क्षण आला आहे जेव्हा तुम्हाला ती छोटीशी गोष्ट सांगायची आहे जी तुळशीच्या रोपाला बांधायची आहे. लक्ष देऊन ऐका. 2026 काहीच दिवसात सुरू होणार आहे. नवीन वर्ष सुरू होण्याआधी किंवा सुरुवातीच्या काही दिवसांत एखाद्या शुभ दिवशी सकाळी स्नान करून, मन शांत करून तुळशीच्या रोपाजवळ जा. कोणताही दिखावा करू नका आणि कुणालाही सांगू नका. तुळशीला थोडंसं पाणी अर्पण करा. त्यानंतर स्वच्छ लाल सुती धाग्यात बांधलेला चांदीचा छोटासा तुकडा किंवा चांदीचं नाणं तुळशीच्या खोडाला अतिशय हलक्या हाताने बांधा. गाठ फार घट्ट करू नका, फक्त ती पडू नये इतकीच. हे करताना मनात मोठ्या इच्छा, लालच किंवा हट्ट ठेवू नका. फक्त इतकंच मनात ठेवा आणि माता तुळशीला प्रार्थना करा की माझ्या आयुष्यात स्थिरता यावी, पैसा हळूहळू यावा आणि अडलेली कामं पूर्ण व्हावीत. इतक्याच भावनेनं हा उपाय करा. शास्त्रांमध्ये चांदीला चंद्र ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं, जी मनाची चंचलता शांत करते. लाल धागा स्थिरता आणि संरक्षणाचं प्रतीक आहे. आणि जेव्हा हा उपाय सच्च्या मनानं केला जातो तेव्हा तुळस ती ऊर्जा स्वीकारून हळूहळू संपूर्ण घरात सकारात्मक बदल घडवून आणते. पण लक्षात ठेवा, हा उपाय कोणालाही सांगायचा नाही, फोटो काढायचा नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बांधल्यानंतर रोज तुळशीला पाणी घालायचं आहे. पण मनात हिशेब ठेवायचा नाही की आज किती पैसा आला. एकही दिवस मोजू नका, नाहीतर या उपायाचा प्रभाव कमी होईल. फक्त विश्वास ठेवा, काही दिवसांतच तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल. मन हलकं होईल, घरात बरकत टिकून राहील. हळूहळू प्रगतीचे मार्ग खुलू लागतील आणि तुमची अनेक स्वप्न पूर्ण होताना दिसतील. तुमच्या घरात असलेली तुळस फक्त मातीचा कुंडा नाही, ती तुमच्या घराची चेतना आहे,
घरात राहणाऱ्या प्रत्येकाची ऊर्जा आहे, भावना आहेत आणि सवयींचं प्रतिबिंब आहे. जेव्हा तुम्ही शांत मनानं तुळशीजवळ जाता तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या आतली अस्वस्थता तिथेच सोडून देता आणि मनात शांती व आनंद घेऊन परतता. कारण तुळस आपल्याला शिकवते की आयुष्यात प्रत्येक गोष्ट हळूहळू वाढते, मग ते रोप असो किंवा पैसा. घाई केली तर काहीच योग्य होत नाही. म्हणून मित्रांनो, हे नवीन वर्ष तुमच्यासाठी एक सुंदर संधी घेऊन येत आहे. शांत मनानं, विश्वासानं हा उपाय करा आणि थोडा वेळ संयम ठेवा. मग तुम्ही स्वतः येऊन मला सांगाल की तुमच्या आयुष्यात किती बदल झाला. पण जर घाईत फक्त लालच ठेवून उपाय केला तर तोही अपयशी ठरेल. म्हणून आधीच सांगते, विश्वास, संयम आणि स्वच्छ मनानं उपाय करा. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय सीमा लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.